घरामध्ये बघू शकताय या ठिकाणी एक साप दिसतोय आपल्याला। तर तो कशा पद्धतीने बसलाय बघू शकता, या ठिकाणी तो दिसतोय आपल्याला। कधी इकडून कधी तिकडून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा। तर बघा गॅस सिलेंडरच्या पाठीमागं बघू शकताय गॅसचे सिलेंडर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं हा साप जाऊन बसलेला दिसतोय आपल्याला। तर बघा थोडीशी काळजी घ्या, कारण बघा कसं आहे की साप पोटासाठी बघा कुठेही इकडे तिकडं भटकू शकतात आणि चुकून आपल्या घरामध्ये वगैरे आलं तर घाबरून जाऊ नका। पहिली गोष्ट साप स्वतः वगैरे कोणाला चावत नसतात। तर आपण त्याला खिडकी राहू काय अडचण नाही। तर नमस्कार मित्रांनो, बघा सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पोचलेलो आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज नगर विटा या ठिकाणी। तर एका बघा घरामध्ये बघू शकताय या ठिकाणी एक साप दिसतोय आपल्याला। तर तो कशा पद्धतीने बसलाय बघू शकता, या ठिकाणी तो दिसतोय आपल्याला। कधी इकडून कधी तिकडून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा। तर बघा गॅस सिलेंडरच्या पाठीमागं बघू शकताय गॅसचे सिलेंडर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं हा साप जाऊन बसलेला दिसतोय आपल्याला। तर बघा थोडीशी काळजी घ्या, कारण बघा कसं आहे की साप पोटासाठी बघा कुठेही इकडे तिकडं भटकू शकतात आणि चुकून आपल्या घरामध्ये वगैरे आलं तर घाबरून जाऊ नका। पहिली गोष्ट साप स्वतः वगैरे कोणाला चावत नसतात। तर आपण ते आता पकडून घेऊया पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण माहिती देतो। बघा आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय। साप म्हटल्यानंतर बघा तो लागला लगेच पळायला, म्हणजे की तो घाबरतोय आणि आपल्या हातातून सुटण्यासाठी तो प्रयत्न करू लागलाय। तर हा आहे धामण जातीचा बिनविषारी असतो। तर तो सिलेंडरच्या पाठीमागे जाऊन बसला होता आणि त्याला आता आपण पकडलेला आहे। तर बघा शेतकऱ्याचा मित्र म्हणून याला ओळखलं जातं। आता हे जरा मिडियम आहे, म्हणजे की जास्त छोटं पिल्लू पण नाही आणि जास्त प्रौढ पण नाही। आता हे मिडियम आहे आणि बघा आपण त्याला पकडलंय एकदम अलगद पकडलंय। थोडक्यात त्याला कुठल्याही प्रकारचा आपण दाबत नाही म्हणून तो आपल्याला चावत नाही, लक्षात घ्या। नाहीतर सगळे साप बघा त्याला धोका वाटला की चावू शकतात। तर बघा आपल्याला सुरेश पांडुरंग गायकवाड यांच्या घरामध्ये आपण आलेलो आहे। आपल्याला काय नाव सूरज नको किरण जाधव, हा किरण जाधव यांनी कॉल केला बघा। त्यांचं मनापासून धन्यवाद दोघांचाही, कारण बघा दोघांच्या सहयोगानं या ठिकाणी या मुख्य प्राण्याला वाचवायला आपल्याला मदत झालेली आहे, निसर्ग वाचवायला मदत झालेली आहे। त्यांचं मनापासून दोघांचाही खूप खूप धन्यवाद। नाही यांना थोडंसं काहीतरी खाल्लेले वाटतंय जरा थोडंसं, बरोबर आहे, हा खाल्ली असं काहीतरी। तर रंग बघा अप्रतिम आहे असा, खूपच असा तपकीर रंगामध्ये आलाय बघा थोडासा। बघू शकताय भिजवलेली मेहंदी कशी असते हिरवट तसा त्याचा रंग आहे बघा। साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात, त्यामुळं सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करू नका ही नम्रतेची विनंती आहे। बघा ताशी 7 किलोमीटर वेगानं हा साप पळू शकतो, चपळ असतो। साप कधी दूध पित नसतात, लक्षात घ्या। खूप भरपूर गैरसमज समाजामध्ये पसरल्यामुळं लोक सापाला घाबरत असतात। तर आपण त्याला बाहेर घेऊन थोड्या वेळात लगेच त्याला पॅकिंग करून सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करणार आहे। तर तो घाबरलाय, थोडासा थरथरतोय साप, म्हणजे की घाबरून त्याला भीती वाटते आपल्यापासून, लक्षात घ्या, म्हणून तो थोडासा थरथरतोय। तर त्याला आपण कुठल्याही प्रकारचा जास्त त्रास न देता त्याला सुरक्षितपणे निसर्गात कसं सोडून देता येईल याचं बघायचं आपल्याला। एक आधी पिशवी वगैरे राहणार तर बघू शकताय तो आपल्या हातातून पळण्याचा प्रयत्न करतोय। तर बघा त्याला तोंडावरती काळ्या तिरक्या रेषा असतात बघा, काळपट रंगाची जीभ असते जांभळट, आणि डोळ्याची बाहुली गोल असते बघा काळ्या रंगामध्ये, आणि त्याला सोनेरी कड असतं। डोक्यापेक्षा मान थोडीशी लहान आणि मानेपेक्षा शरीर जाड असतं, आणि शेपटाकडच्या बाजूला अशी काळपट जाळीदार डिझाईन असते। फक्त शेपटी जरी बघितली तरी आपल्याला साप ओळखता येतो धामण जातीचा। अतिशय सोपी सरळ पद्धत मी तुम्हाला साप ओळखण्याची सांगितली। तर बघा त्यानं जे भक्ष्य खाल्लं होतं ते आपल्या ह्या हातापाशी आहे, थोडंसं बरेच दिवसानंतर ते खाल्लेलं असावं, कारण बघा इथं या ठिकाणी दिसतंय आपल्याला। तर त्याला कुठल्याही प्रकारचा आपण त्रास देणार नाही, कारण कसं आहे की त्याला त्रास झाला तर तो उलटी करू शकतो आणि पुन्हा त्याला कधी बक्षीस मिळेल त्याची काही गॅरंटी नसते। म्हणून बघू शकता खूपच सुंदर असा हा साप आहे।
आपण त्याला एका बॅगेमध्ये पॅक करतोय, सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करतोय. तर बघा मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र सबस्क्राईब करा. लाईक बटन आपण करायला. तर बघा मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण पकडलेला इंडियन रॅट स्नेक म्हणजेच धामण जाती जो साप होता, तर त्याला आता आपण सुरक्षितपणे निसर्गात सोडून दिलेलं आहे. तसंच बघा अजून एक आपण छत्रपती शिवाजी महाराज नगर विटा या ठिकाणी अजून एक साप पकडला होता, तर त्यालासुद्धा आता आपण रिलीज करण्याचं काम करतो आहे बघा मित्रांनो. तर तो थोडासा मोठा आहे बघा, तो स्टोर रूममध्ये होता आणि जो अगोदर आपण पकडला होता तर तो किचनमध्ये सिलेंडरच्या पाठीमागे बसला, तुम्ही बघितला असेल मगाशी. तर बघा मित्रांनो, तो सुद्धा कशा पद्धतीनं साप हा निसर्गात जातो आहे. हा सुद्धा धामण जातीचाच आहे. अतिशय चपळ पद्धतीने तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.